शेतीविषयक माल थेट खरेदी करण्याकरिता धारणी तालुक्यातील 3 आडत व्यापाऱ्यांना कृषी पणन संचालक बोर्ड पुणेकडून परवाना गेल्या 29 ऑक्टोबर 2021 रोजी मिळाला होता, ज्यामध्ये थेट परवान्याला अनुसरून व नियमाला अधीन राहून खरेदी करायची होती। मात्र अमरावती जिल्हा उपनिबंधक लवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीतील तिन्ही थेट व्यापाऱ्यांच्या दुकानावर भेट दिल्यावर बऱ्याच अनियमितता आढळून आल्यानंतर संबंधित दुकानांचे तोल, काटा पावती व इतर काही रेकॉर्ड सोबत नेले असून तिन्ही परवानाधारक दुकानांवर कारवाईची टांगती तलवार दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या गुरुवारी धारणीला जिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक पतंगे, सहकार अधिकारी वडेकर व रोहनकर यांनी भेट दिली होती। वरिष्ठांच्या आदेशान्वये निबंधक कार्यालयातील चमू, राज ट्रेडिंग कंपनी धारणी, एजीएन ट्रेडिंग कंपनी धारणी व समीर ट्रेडिंग कंपनी धारणीच्या दुकानावर पोहोचून तपास केला असता त्यांना थेट परवान्याला अनुसरून बरीच अनियमितता आढळून आली। यालाच अनुसरून भेट दिलेल्या चमूने सर्व ट्रेडिंग कंपनीचे तोल, काटा पावतीची छायांकित प्रत व इतर रेकॉर्ड आपल्या सोबत अमरावती निबंधक कार्यालय येथे पुढील तपासाकरिता नेले होते। सर्व रेकॉर्ड व तोल, काटा पावतीची बारकाईने चौकशी करून जिल्हा उपनिबंधक लवाडे पुढील कारवाई करतील अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। धारणीतील 3 थेट परवाना धारकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार दिसून येत आहे, तर दुसरीकडे यामध्ये कोणती कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण साधारण आडत व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे। धारणीच्या थेट परवाना धारकांकडे निबंधक विभागाची चमू पोहोचली असता त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता अनेक अनियमितता आढळून आली, ज्यामध्ये थेट परवाना धारकांना MSP पेक्षा कमी भावाने खरेदी करता येत नाही, तरी पण तोल, काटा पावतीनुसार MSP पेक्षा कमी भावाने खरेदी केली जात होती। सदर खरेदी शेतीच्या बांधावर न करता शहरात दुकानांवर बसून नियमबाह्यपणे व भौतिक सुविधेअभावी केली जात होती। तसेच या सर्व खरेदीबाबत रेकॉर्ड बुक ठेवणे अत्यंत गरजेचे असून आवश्यकतेनुसार आणि नियमानुसार रेकॉर्ड सुद्धा ठेवल्याचे दिसून आले नाही। महत्त्वपूर्ण बाब अशी की खरेदी केंद्रावर MSP रेट बोर्ड लिहिणे अत्यंत गरजेचे असून MSP पेक्षा कमी भावात खरेदी केली जात होती, म्हणून रेट बोर्ड लावण्यात आल्याचे निदर्शनास आले नाही। या सर्व बाबींना अनुसरून जिल्हा निबंधक कार्यालयाकडून पुढील चौकशी करून कारवाई शक्यता वर्तवली जात आहे। तसेच काहीतरी तडजोडीची खिचडी सुद्धा पकत असल्याची खमंग चर्चा संपूर्ण धारणी शहरात केली जात आहे। आज माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या आदेशानुसार आम्ही धारणी शहरामध्ये माननीय पणन संचालक पुणे यांनी जे 3 थेट पणन लायसन्स डायरेक्ट लायसन्स जे दिलेले आहे, तर त्यांचं कामकाज कसं आहे याची चौकशी करण्याकरता धारणी शहरामध्ये माझ्या पथकासह इथे आलो होतो। तर माझा वस्तुस्थितीदर्शक अहवाल माननीय जिल्हा उपनिबंधक अमरावती यांना सादर केला जाईल आणि त्याच्यावर माननीय जिल्हा उपनिबंधक अमरावती व माननीय पणन संचालक पुणे हे योग्य कार्यवाही करतील। धन्यवाद। जे रेकॉर्ड आहे ते आपण सोबत घेतला आहे का? त्याबाबत त्यांच्या जे काटापट्ट्या होत्या आणि त्यानंतर त्यांचं जे काही आवक रजिस्टर होतं जे आम्हाला तिथं उपलब्ध झालं, तर त्याची झेरॉक्स प्रत आम्ही त्यांच्या सत्यप्रत त्यांच्याकडनं घेतलेली आहे। आम्हाला अशी माहिती भेटली आहे सर की जे तुमचं थेट लायसन असते त्यांची रेट आणि जे जनरल व्यापारी असते त्यांचं जे रेट असते त्याच्यामध्ये चेंज असते, पण इथं सेम रेट चालू होतं, तर त्याच्यावर काही कारवाई होणार का आपल्याकडनं? आम्ही जो अहवाल आहे तो मान्य जिल्हा उपनिबंधक यांना सादर करू आणि त्यानंतर वरिष्ठ कार्यालय त्यावर निर्णय घेणार। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।